नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्रमंडळ लाईमलाईटमध्ये आज आपण घेऊन आलो आहे कल्की या सिनेमाचा रिव्ह्यू। या सिनेमाची खूप चर्चा होती। नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा, या सिनेमामध्ये हूज हू आहेत, अर्थात प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पडुकोण, कमल हसन इथपासून विजय देवरकोंडा, अगदी रामगोपाल वर्मा सुद्धा या सिनेमात आहेत आणि कलाकारांची मोठी फौज आहे सिनेमामध्ये आणि अर्थातच सिनेमाचं बजेट खूप मोठं आहे। हा सिनेमा जेव्हा अनाउन्स झाला होता तेव्हाच यातली कास्ट बघितल्यानंतर हा सिनेमा काय लेवलचा बनेल याची शक्यता वर्तवली जात होती। 600 कोटी या सिनेमाचं बजेट आहे, 600 कोटी, आणि मग हा सिनेमा बनलेला आहे। अर्थात तो रिलीज झाला अनेक भाषांमध्ये। मी हा सिनेमा हिंदी आणि 2D मध्ये बघितला। पता है आप कितने लोगों को बचा सकते हो? एक की रक्षा करने। तर आता रिव्ह्यू करतो मी। हा मुळात एक एपिक सायफाय असा सिनेमा असं म्हणायला हरकत नाही। त्याची जी काही टेक्निकल माहिती पाहिजे तुम्हाला गुगलवर मिळू शकते, पण जेव्हा सिनेमाचा विषय येतो, सिनेमात अनेक महत्त्वाच्या चांगल्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही VFX म्हणाल तर ते खूप छान केलेलं आहे। अमिताभ बच्चन यांचं काम चांगलं आहे। कॉस्ट्यूम, ड्रामा आणि तो सगळा जो काही माहोल त्यांनी उभा केला आहे तो खरंच मस्त आहे। सिनेमाची गोष्ट अगदी थोडक्यात सांगायची तर गोष्ट सुरू होते महाभारतापासून आणि ती अगदी 2898 पर्यंत येते। म्हणजे महाभारत घडल्यानंतर 6000 वर्षानंतर प्रेझेंट डे सुरू होतो। म्हणजे इतका मोठा कालखंड त्यांनी घेतला आहे। अर्थात महाभारतात ती गोष्ट फार रमत नाही, पण तिचे रेफरन्स तुम्हाला लागत राहतात। महाभारतातला अश्वत्थामा हे कॅरेक्टर त्यांनी घेऊन त्या 6000 वर्षानंतर जेव्हा गोष्ट सुरू होते तिथं आणून ठेवलेलं आहे। आणि मग असं आपण म्हणतो ना की कलियुग येतं आणि कलियुगाचा अंत व्हायची वेळ येते, सर्वत्र अंधकार पसरलेला असतो आणि अशा वेळेला अर्थात पुन्हा भगवान म्हणजे देव एक रूप घेऊन येतो असं जे म्हटलं जातं, तीच गोष्ट यांनी इथे घेतलेली आहे। आणि मग तो देव येण्यासाठी सगळ्या हालचाली सुरू होतात आणि तो देव असतो अर्थातच दीपिका पडुकोण अर्थात सुमतीच्या पोटामध्ये। आणि मग काय होतं पुढे, तो येतो की नाही, तो येण्यासाठी काय केलं जातं, तो न यावा म्हणून कलियुगात काय काय डावपेच आखले जातात, ह्याची ती गोष्ट आहे। कहते हैं कि भगवान के अंदर पूरी सृष्टि होती है, आपके अंदर तो भगवान है। याच्यामध्ये प्रचंड VFX आहे, VFXचा भरणा आहे आणि जसं मी म्हटलं अतिशय उत्तम VFX आहे। यापूर्वी साऊथच्या अनेक सिनेमांमध्ये आपण पाहिलं तर VFX खूप चांगला वापरला गेलेला आहे। अगदी बाहुबलीपासून KGF पासून अगदी तुम्ही सिनेमाची जंत्री आहे, तर हा सिनेमा सुद्धा त्याला अपवाद नाही। सिनेमॅटिक म्हणता येईल असा अनुभव हा तुम्हाला सिनेमा देतो। पण या सगळ्यामध्ये एक बेसिक गोष्ट राहते असं मला वाटतं, ती आहे सिनेमाची गोष्ट। सिनेमाची गोष्ट जसं मी तुम्हाला ही वन लाईन सांगितली ही समजून घेतो आपण, पण जेव्हा ती घडत जाते तेव्हा अत्यंत इलॉजिकल रेफरन्स त्याच्यामध्ये येत जातात। ही गोष्ट जरी तुम्हाला छान वाटत असली मंडळी तरीसुद्धा हा साऊथ इंडियन सिनेमा आहे आणि साऊथ इंडियन सिनेमा जेव्हा होतो तेव्हा त्याच्यामध्ये नको तिथे विनोद येतात, नको तिथे मुद्दाम एक टेम्पो ब्रेक करून त्याच्यामध्ये काय सुमार दर्जाचे विनोद घातले जातात, वेळ ताणली जाते, नको तिथे गाणी येतात, इमोशनल ड्रामा आणण्यासाठी लेंदी इमोशनल सीन्स येतात त्याच्यामध्ये, हे सगळे त्यात येतात। आणि त्यामुळे होतं काय की सिनेमा काळा पुढचा आहे हे आपल्या लक्षात येतं, कारण त्याच्यामध्ये वापरलेले VFX आणि इतर सगळ्या गोष्टी, सायन्स फिक्शन, लॅब, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, कन्सेप्टसुद्धा आहेत त्या सगळ्या काळा पुढच्या हे लक्षात येतं। पण त्यामध्ये वावरणारी माणसं ही आजचीच आहेत हे लक्षात येतं। म्हणजे त्यांचे मेंदू पण खरं तर त्या काळातले असायला पाहिजेत, पण ते आजच्याच काळातले आहेत। हा प्रचंड मोठा विरोधाभास मला सिनेमा बघताना जाणवतो। इस दुनिया में बस एक ही साइड होती है, खुद की साइड। त्यामुळे होतं काय की सिनेमा प्रेक्षणीय दिसत राहतो, तो दिसतो प्रेक्षणीय छान, पण त्यातली गोष्ट जेव्हा आपण पाहतो किंवा त्यातली कॅरेक्टर्स एक एक बोलायला लागतात, ती अतिशय नॉनसेन्स वाटायला लागतात। अगदी एक प्रसंग सांगतो मी तुम्हाला। ह्याच्यामध्ये प्रभासची एंट्री फार इंटरेस्टिंग घेतली आहे आणि प्रभास येतो आणि ती सुरुवातच फायटिंगपासून आहे, पण ती फायटिंग सुरू झाल्यानंतर म्हणजे फायटिंग सुरू व्हायच्या आधीच तो चक्क तिथं झोपतो वगैरे आणि मग फालतू विनोद, फालतू डायलॉग असं घेतलेलं आणि मग तो शेवटी मारामारी करायला उठतो। हे सगळं काहीतरी फार बालिश वाटलं मला आणि मग ती पहिली मारामारी आहे प्रभासच्या एंट्रीनंतरची। त्यामुळे मग एक तुम्हाला एक टोन सेट होतो सिनेमाचा, तुमच्या लक्षात येतं की काय प्रकारचा सिनेमा आहे। तर हे मला फार बरं वाटलं नाही। उगीच त्याला काहीतरी वेगळी नावं द्यायची, म्हणजे त्यावेळेला रुपीज किंवा चलन हे युनिट नावानं असू शकेल, म्हणजे 5000 युनिट्स, 2000 युनिट्स असे वापरलेलं आहे। पण युनिट जरी वापरले तरी तुमचं त्याची ती देवाणघेवाण ती आजच्या काळासारखीच आहे। तर हे जे काही वेगळेपण असायला पाहिजे ते मला त्यात जाणवलं नाही।
त्यामुळे हा सिनेमा दिसायला छान असला तरी तो अगदीच वरवरचा वाटतो मला. तो सिनेमा तुम्हाला कुठेही भिडत नाही, तो सिनेमा कुठेही तुम्हाला टच होत नाही किंवा तुम्हाला अचंबित करत नाही. हां, तुम्ही त्यात केलेल्या सायफाय गोष्टी, त्यात VFXमुळं अरे वा असं वाटू शकतं. ती कन्सेप्ट छान आहे त्यांनी वापरलेली, पण जेव्हा ती पात्रांच्या पातळीवर येतं तेव्हा मात्र ते ऑर्डिनरी होतं. त्यामुळं हा सिनेमा अत्यंत खर्चिक जरी असला, चर्चेतला जरी असला, तरी मी या सिनेमाला देतो 2 स्टार. मला याची पूर्ण कल्पना आहे की स्टार द्यायला तुमचं काय जाते असं वाटू शकतं, पण खर्च भरपूर आहे, कलाकार भरपूर आहेत, भरणा आहे सगळा, पण गोष्टीवर काम झालेलं नाही आहे. त्यामुळे प्रभासचं वावरणं पण मला यथातथाच नेहमीसारखंच वाटायला लागतं. प्रभास बाहुबलीनंतर साहोमध्ये दिसला होता, राधेश्याममध्ये दिसला होता, इतर अनेक सिनेमे त्याचे होते, तसाच मला तो याच्यामध्ये वाटतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट, हा सिनेमा बघताना मला हॅरी पॉटरचा थोडासा भास झाला, अवतारचा थोडासा त्याच्यामध्ये भास झाला, त्याच्यामध्ये बाहुबलीचा थोडासा भास झाला. म्हणजे स्वाभाविक आहे, या सगळ्या सिनेमांनी मोठी लाईन मारून ठेवली आहे, पण आपण स्वतः ओरिजिनली काहीतरी त्यात क्रिएशन असा त्यात घेऊन यायला पाहिजे होतं असं वाटून गेलं. या सगळ्यामध्ये सिनेमा होल्ड होतो, म्हणजे बरा सिनेमा असं म्हणू शकतो आपण, पण खूप अपेक्षा होत्या सिनेमाकडनं. त्या सगळ्या अपेक्षा तुमच्या VFX पूर्ण करतं, ॲक्शन सिक्वेन्स पूर्ण करतं, त्याच्यामधलं बॅकग्राऊंड म्युझिक चांगलं आहे. हे सगळं असलं तरी मुळात गोष्ट आणि पात्रांच्या तोंडी असलेले संवाद हे फारच वाह्यात आहेत. आणि मध्ये मध्येच ती लहान लहान मुलं येतात, प्रचंड काहीतरी आगडोंब उसळला असताना लहान लहान मुलं पळत जातात. हे असं म्हणजे जर तुम्ही काळापुढचा सिनेमा दाखवताय तर सगळंच काळापुढचं पाहिजे ना, तर ते होत नाही आहे. त्यामुळे या सिनेमाला मी इथं 2 स्टार देतो. तुम्ही लहान मुलांना घेऊन जाऊ शकता. व्हिडिओ गेमसारखे इथं मारामारी दिसतात, विशेषतः ज्या बंदुकीनं मारामारी झालेल्या आहेत, गोळ्या सुटलेल्या दिसतात, ते म्हणजे अगदी व्हिडिओ गेम बघितल्यासारखंच वाटतं आपल्याला. इट्स अ ॲव्हरेज मूवी. खूप चांगला पैसा आणखी चांगला वापरता आला असता, गोष्टीमध्ये घालता आला असता असं वाटून गेलं मला. इथं मी थांबतो. हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटतो मला जरूर सांगा. ऑनेस्ट मला वाटतो तसा मी रिव्ह्यू दिलेला आहे. आणि चॅनल पाहत राहा. सबस्क्राईब तर तुम्ही केलं असेलच, नसेल केलं तर जरूर करा. आणि कुठल्या सिनेमाचे रिव्ह्यू मी करायला हवेत, वेबसिरीजचे रिव्ह्यू करायला पाहिजे तेही मला सांगा, तेही रिव्ह्यू आपण करूया. तर इथं मी थांबतो. थँक्यू.